श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण भन्नाट चवीची अगदी साध्या सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहोत. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 6-7 वांगे घेतलेले आहे. वांगे अगदी घरचीच आहेत, ताजी आणि फ्रेश वांगी. दिसताच समजतं किती छान ताजी आणि फ्रेश वांगी आहे. घरच्या झाडाची वांगी आहे. भरपूर सारी वांगी निघतात. तर म्हटलं चला आज आपण वांग्याची वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि साध्या सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवूया. तर अशा पद्धतीने मी इथे वांग्याचे देठ थोडेसे कापून घेतलेले, मधनं 2 भाग करून घेतलेले आणि त्यासोबतच थोडे काटेसुद्धा मी काढून टाकलेली, कारण ताजी वांगी असल्यामुळे भरपूर सारे काटे असतात. तर ती वांग्याची काठी मी थोडीशी काढून टाकलेली आणि अशा पद्धतीने मधनं काप केल्यामुळे मधली कीड आळी आपल्याला सर्व वांग्यांमध्ये दिसते. त्यामुळे आपण अशा पद्धतीने उभे काप करून घेणार आहोत आणि सर्वच वांगे मी अशा पद्धतीने कापून घेतलेले आणि कापलेली वांगी ही पाण्यामध्ये टाकून घेतलेली, वाटीमध्ये पाणी घेऊन, कारण की वांगी काळी पडणार नाही. सर्वच वांगी कापून घेतलेली अशा पद्धतीने पाण्यात टाकलेली. पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपली वांगी काळी पडत नाही. आता आपण मसाले बघून घेऊया. तर इथे 1 चमचा धना घेतलेला आहे, 2 मिरे, 2 लवंग, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि जिरं घेतलेला आहे अगदी पाव चमचा. हे सर्व थोडेसे हलकेसे कमी गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आणि याची पावडर करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पावडर करून घेतलेली. आता आपण हिरवा मसाला बघून घेऊया, वाटण काय आहे ते. तर अगदी मूठभर मी शेंगदाणे घेतलेले आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडंसं खोबरं आणि 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, थोडीशी कोथिंबीर. याचं सर्व वाटण आपल्याला पाणी न टाकता करायचं आहे. पाणी न टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली, 1 मोठा चमचा भरून तेल टाकते. तेल छान गरम झाल्यानंतर जिरा आणि मोहरी टाकून घेते. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर इथे 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आणि तो तेलामध्ये छान फ्राय होऊन देते. कांदा आपल्याला जास्त गुलाबी पण करायचा नाही आहे, अगदी हलकासा परतल्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकते. आधी सुरुवातीला तेलात जर टाकलं तर भरपूर सारं तेल कढईच्या बाहेर उडतं, त्यामुळे मी इथं कांद्यावरती टाकून घेते म्हणजे आपलं तेल उडत नाही. जे हिरवं वाटण वाटलेलं होतं ते वाटण सर्व मी इथे कांद्यावरती टाकून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अगदी एखादा मिनिटभर आपल्याला हे छान परतवून घ्यायचं. अगदी घट्ट असं हे वाटण झालेलं आहे. आपण परतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत असं हे वाटण मोकळं होतं. कमी गॅसवरतीच आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि खाली कढईला लागणार नाही. त्यामुळे सतत हलवत आपल्याला हे असं मस्त सुटसुटीत होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर सुके मसाले जे वाटण आपण केलेलं होतं पावडर, ती टाकून घ्यायची आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाल्याला ही पावडर मिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मिक्स करायचं आणि छान ह्या कांद्यावरती परतवून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाल्याला छान असा ह्या सुक्या मसाल्यांचा वास लागेल. हे छान परतून झाल्यानंतर आपण जी कापलेली वांगी होती ती वांगी आता यात टाकून घ्यायची. त्याआधी थोडीशी पाव चमचा मी हळद टाकून घेते. हळदही व्यवस्थित मिक्स करते आणि त्यानंतर वांगी टाकून घेते. मस्त छान ताजी वांगी दिसते, फ्रेश अशी वांगी आहेत आणि घरचीच झाडाची आहे, त्यामुळे अगदी फ्रेश आणि ऑर्गॅनिक अशी ही वांगी आहेत. तर सर्व वांगी मिक्स करून घेते. थोडीशी हलक्या हाताने मी परतवून घेते, मसाला खालीवरती करून घेते आणि त्यानंतर इथे मी गरम पाणी करणार आहे आणि गरम पाणीच ह्या भाजीला वापरायचं आहे. थोडंसं गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि तेच पाणी मी इथं वापरते. गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला तरी छान येते, तवंग छान येतो आणि आपल्या भाजीची चव पण छान वाढते. त्यामुळे इथे गरम पाणी वापरलेलं आहे मी. वांगे शिजेपर्यंत आपल्याला जितकं पाणी लागणार आहे तितकं पाणी आपण यात घेणार आहोत, टाकणार आहोत. व्यवस्थित सर्व मिक्स करून देते. मसाल्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे 1 चमचा मी मीठ टाकून घेते. परत अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेते आणि आपल्याला 5 मिनटं कमी गॅसवरतीच भाजी शिजवून द्यायची आहे. आपण नंतर चेक करणार आहोत की भाजी शिजलेली आहे की नाही वांगी आपली. वांगे जर शिजलेले नसेल तर अजून आपण वांग्यांच्या शिजण्याच्या अंदाजानुसार ही भाजी कमी गॅसवरती शिजून घ्यायची आहे. मला 7 ते 8 मिनटं ही कमी गॅसवरतीच वांगे शिजायला लागलेली आहे.
तर इथे अंदाजे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण की मला थोडासा रस्सा करायचा आहे भाजीला आणि रस्स्याचीच भाजी मला इथे करायची आहे. झाकण ठेवून देते आणि झाकणवरतीही थोडंसं पाणी टाकते, कारण की जर परत लागलं तर हेच पाणी मी भाजीसाठी वापरणार आहे. आणि 5 मिनिटानंतर आपण कमी गॅसवरती ही भाजी शिजून दिली. 5 मिनिटानंतर आपण बघूया. भाजीला छान तवंग आलेला आहे. मस्त छान वासही छान येतो आहे आपल्या भाजीचा. सुक्या मसाल्यांचा वास, हिरव्या वाटणाचा वास मस्त छान घरभर पसरलेला आहे. तर नक्की अशा पद्धतीने खरंच सुका मसाला आणि हिरवं वाटण करून अशा पद्धतीने भाजी करा. खरंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील अशी ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे, पण खरंच खूप छान भाजी झालेली आहे. आता 5 मिनिटानंतर परत एकदा झाकण ठेवलं आणि परत थोडीशी भाजी शिजून दिलेली आहे. वांगे छान शिजलेले आहे आणि रस्सा तवंग खूप छान आलेला आहे आपल्या भाजीला. मस्त छान दाटसर अशी ही आपली भाजी झालेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर वरतून टाकते आणि भाजीचा गॅस बंद करते. आपली इथे मस्त हिरव्या वाटणाची भाजी तयार झालेली आहे आणि चव तर अप्रतिम आहे. नक्की ट्राय करा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील आणि माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.